गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज नेक्स्ट प्रॉब्लेम बघतो आहे. काल मी प्रॉब्लेम पोस्ट केला होता एक होमवर्कसाठी तुम्हाला, तर फार थोड्या मुलांचा रिप्लाय त्याला आलेला आहे. तर मला सगळ्या मुलांचा रिप्लाय येणं गरजेचं आहे. मे बी तो चुकीचा असू दे किंवा करेक्ट असू द्या, तुम्ही त्याला रिप्लाय करायचा आहे आणि कॉपी करायचं नाही. जे आहे ते ऑनेस्टली करायचं आहे. ओके. नाहीतर तुम्ही स्वतः जर करायचं नसेल तर तुम्ही स्वतःहून रिमूव्ह व्हा, नाही तर मी तुम्हाला रिमूव्ह करेल. ओके. सो आपण पुढचं प्रॉब्लेम आपण बघतो आहे. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते बघूयात आपण. प्रॉब्लेम नंबर 4. अ मेटल रॉड ऑफ 24 mm डायमीटर. ओके. आता ते डायमीटर दिलं म्हणजे तो रॉड कसा आहे, सर्क्युलर रॉड आहे. तो रॉड काढून घेतो मी. ओके. हा झाला रॉड की ज्याचा डायमीटर, ह्याचा जो डायमीटर आहे तो डायमीटर दिला आहे 24 mm. ठीक आहे. अँड 2 मीटर लॉंग. ह्याची लेंथ जे आहे ते आहे 2 मीटर. द लेंथ ऑफ दिस रॉड इज 2 मीटर. राईट. ही इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल पुल. काल सांगितलं होतं पुल मीन्स बाहेर ओढणारा फोर्स. ॲक्सियल मीन्स ॲक्सिसवरचा. हा झाला ॲक्सिस, तो झाला ॲक्सियल. राईट. ॲक्सियल पुल किती येतो? 40 kN आहे. ओके. तर काय म्हणलं आपल्याला पुढे, इफ द इलॉंगेशन ऑफ द रॉड इज 0.5 mm मीन्स गिवन डेटामध्ये डेल्टा एल जे आहे, डेल्टा एल आपल्याला दिलेला आहे तो आहे 0.5 mm. फाइंड द स्ट्रेस अँड द यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस मीन्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. एकच टर्म आहे ती. ओके. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर आपण गिवन डेटा आपल्या याच्यामध्ये लिहूयात. तर गिवन डेटामध्ये डेल्टा एल दिलेला आहे. पी इज इक्वल टू, पी मीन्स दिस फोर्स. आता हा फोर्स जो दिलेला आहे किलोन्यूटनमध्ये दिलेला आहे, तो मी न्यूटनमध्ये कन्वर्ट करून घेतो आहे. सो 40 × 10³ न्यूटन. राईट. ओके. डायमीटर दिलेला आहे 24 mm. लेंथ दिलेली आहे 2 मीटर मीन्स 2000 mm. हे आता प्रत्येकाला कन्वर्जन येईल हे. राईट. ओके. तर आपल्याला काय काढायचं आहे, स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे अँड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फाइंड करायचा आहे. ठीक आहे. ओके. तर स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण मी परत एकदा या साईडला फॉर्म्युला लिहून घेतो तुम्हाला कळण्यासाठी. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. ओके. ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन and delta L is PL upon AE. ओके. हे फॉर्म्युले सफिशियंट आहेत आपल्याला. सो आपल्याला काय काढायचं आहे, स्ट्रेस काढायचं आहे. सो स्ट्रेससाठी आपल्याला काय गरजेचं आहे, पी माहिती असलं पाहिजे, ए माहिती असलं पाहिजे. राईट. आता पी दिलेला आहे आपल्याला. ए मीन्स ह्याच्यामध्ये डायमीटर दिलेला आहे πd²/4. याने कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. ओके. So we know stress is equal to P upon A. So P ची व्हॅल्यू आहे P as it is πd²/4. Okay. So stress is equal to P is 40 × 10³ upon pi into d ची व्हॅल्यू आहे 24²/4. सो स्ट्रेस इज इक्वल टू, हा जो 4 आहे तिथे इंटू होऊन जाईल. ओके. सो 40 × 10³ × 4 upon pi into 24². ठीक आहे. तर आता कॅल्क्युलेशन करूयात आपण. डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. डायरेक्ट म्हणजे कसं, टूरनं एकदा लिहिलं तरी चालेल. आहे बघा, 40 × 10³ तुमच्या कॅल्शियममध्ये येईल, पण माझ्या हे कॅल्शियममध्ये येत नाही आहे. सो मी डायरेक्टली 1000 लिहितो आहे × 4 ॲन्सर डिवाइड बाय पाय, सॉरी ब्रॅकेटमध्ये पाय × 24चा स्क्वेअर.
ह्याचं आन्सर येतं आहे माझं स्ट्रेस इज इक्वल टू 88.41 न्यूटन पर mm². हे झालं स्ट्रेस, हे झालं स्ट्रेसची व्हॅल्यू. ऑल्सो हे पहिले क्वांटिटी आपण फाइंड आउट करून घेतली जी आपल्याला विचारलेली आहे. राईट. आता आपण ईची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ईची व्हॅल्यू फाइंड आउट करायला काय लागणार, स्ट्रेस काढला. आता स्ट्रेन सुरुवातीला कॅल्क्युलेट करूयात. स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. सो डेल्टा एल, द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एल इज गिवन 0.5 आणि एलची पण व्हॅल्यू दिलेली आहे 2000. सो ई इज इक्वल टू 0.5 अपॉन 2000. सो 0.00025 ही युनिटलेस क्वांटिटी आहे. ओके, ह्याला युनिट नाही आहे. सो आता ह्या दोन व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता आपल्याला ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. यंग्स मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो स्ट्रेसची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ती व्हॅल्यू आहे 88.41 अपॉन स्ट्रेनची व्हॅल्यू आहे 0.00025. सो ई इज इक्वल टू ईच व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूयात. सो 88.41 अपॉन 0.00025. So value is 3,53,640.00 न्यूटन पर mm². ओके, तर आपण दोन्ही क्वांटिटीज आपण फाइंड आउट केलेला आहे. इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके, ठीक आहे. तर आपण पुढचा प्रॉब्लेम बघूयात. Okay, so our next problem is a bar of cross section 20 mm into 20 mm. एक बार आहे की ज्याचा क्रॉस सेक्शन. आता हा जो क्रॉस सेक्शन आहे इथं दिलेल्या व्हॅल्यूजवरून काय दिसतं आपल्याला, तर तो 20 mm into 20 mm म्हणजे काय, स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे त्याचा. राईट. ओके, तर मी रॉड काढतोय आता स्क्वेअर क्रॉस सेक्शन असलेला. ओके, रॉड आहे, क्रॉस सेक्शन आहे, हे दिलेलं आहे 20 mm. हे पण हाईट 20 mm. राईट. ओके, इज ॲक्झॅली पुल्ड, बाहेरच्या बाजूने ओढला आहे, पुल्ड बाय ॲक्झॅली. राईट. तर व्हॅल्यू आहे पी किलोन्यूटन. हे पी किलोन्यूटन ह्याने पुल केलेलं आहे. सो इफ द परमिसिबल मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस इंड्युस्ड इन द बार म्हणजे स्ट्रेस डेव्हलप्ड इन द बार. इंड्युस्ड मीन्स डेव्हलप्ड, तयार होणं त्याच्यामध्ये. इंड्युस्ड इन द बार इज 50 MPa. ओके, सो स्ट्रेस गिवन डेटा. आधी एरिया लिहितो. एरिया 20 mm into 20 mm मीन्स 400 mm². मॅक्सिमम स्ट्रेस दिलं, स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 50 MPa. आता हे कन्वर्ट करतो आहे 50 न्यूटन पर mm². राईट. नंतर पुढे इफ द इलॉंगेशन डिटरमाइन पी आपल्याला फाइंड आउट करायचं. इफ द इलॉंगेशन ई ऑफ 1.2 mm इज, म्हणजे इलॉंगेशन दिलेलं त्यांनी आपल्याला 1.2 mm is observed over the gauge length means total length 3 meter means 3000 mm means 3000 mm. right.
सो आपल्याला काय पी फाइंड करायचं आहे आणि डिटरमाइन द मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी. सो आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ईची व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, ठीक आहे. सर आता इथं पी किलोन्यूटनमध्ये दिलेलं आहे, तर आपण न्यूटनमध्ये आपण केलं तरी चालतं आहे. ओके, आपल्या न्यूमेरिकलमध्ये. सो त्यासाठी आता आपल्याला परत एकदा मी लिहितो. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए, स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, डेल्टा एल अपॉन एल, E is equal to stress upon strain and delta L is equal to PL upon AE. राईट. ओके सर, तर आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रेस दिलेला आहे आणि आपल्याला एरिया पण दिलेला आहे. सो याच्यामध्ये या फॉर्म्युल्याचा आपण घेणार आहे. या फॉर्म्युला स्ट्रेस दिलेला आहे, एरिया फाइंड आउट दिलेला आहे, आपल्याला पी ऑफ फाइंड आउट करायचं आहे. राईट. ओके, सो वी नो स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. सो स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 50, पी एरिया 400 mm². सो पी इज इक्वल टू 50 × 400 इज इक्वल टू 20,000 न्यूटन. ओके, 20,000 न्यूटन हा आपला पीची व्हॅल्यू आलेली आहे. ओके, तसंच आपल्याला मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी पण फाइंड आउट करायची आहे. सो ह्या फॉर्म्युलेने आपण आता मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी आपण फाइंड आउट करूयात. ओके, वी नो ऑल्सो, कारण का याच्यामध्ये आपल्याला डेल्टा एल दिलेला आहे, पी माहिती काढला आहे आपण, एल माहिती आहे, एरिया माहिती आहे, एवढंच राहते फक्त. सो डेल्टा एल इज इक्वल टू PL upon AE. So E is equal to PL upon delta L into A. Okay, so P, the value of P आपण आता काढलेली आहे 20,000 into L 3,000 हे आपल्याला दिलेलं आहे, गिवन आहे L 3,000 अपॉन डेल्टा L आपल्याला गिवन आहे 1.2 and area is also 400. So 20,000 into 3,000 divided by 1.2 into 400, 125 means 1,25,000 न्यूटन पर mm². हीची व्हॅल्यू आपली आलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे हा आपला दुसरा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. ठीक आहे. ओके, प्रॉब्लेम सिम्पल आहे. आजचा आपण शेवटचा न्यूमेरिकल आपण बघणार आहोत. ओके, सो याच्यामध्ये बघूयात आपण काय काय दिलेलं आहे आपल्याला. फाइंड द रिक्वायर्ड डायमीटर. राईट, फाइंड द रिक्वायर्ड डायमीटर ऑफ द स्टील रॉड दॅट हॅज टू कॅरी. रॉड डायमीटर फाइंड करायचं म्हणजे तो सर्क्युलर रॉड आहे. ओके, याचा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट हॅज टू कॅरी ॲक्झियल पूल. ॲक्झियल पूल आपल्याला किती दिलेलं आहे 40 किलोमीटर दिलेला आहे ॲक्झियल पूल, की जो आपल्या बॉडीच्या दोन्ही बाजूने अप्लाय होतो 40 किलोमीटर. राईट, इफ द परमिसिबल स्ट्रेस इज 150 मेगापास्कल मीन्स गिवन स्ट्रेस इज इक्वल टू 150 मेगापास्कल मीन्स 150 न्यूटन पर mm². राईट, पीची व्हॅल्यू गिवन आहे 40 किलोन्यूटन मीन्स 40 × 10⁻³ न्यूटन. तर आपल्याला डायमीटर आपल्याला फाइंड करायचं आहे. सो यासाठी फॉर्म्युला आपण स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए हा एवढा सफिशियंट आहे आपला फॉर्म्युला, कारण का पी दिलेला स्ट्रेस दिलेला आहे, एरियामध्ये डायमीटर असेल तो डायमीटर आपण फाइंड आउट करणार आहे. सो
we know stress is equal to P upon A. So stress is 150, P is 40 into 10 raised to 3, and this pi d square by 4. सो याला सिम्प्लिफाय करतो आहे मी. सो 150 इज इक्वल टू 40, हा खालचा वरती न्यूमरेटरच्या ठिकाणी जाईल, 10 raised to 3 इंटू 4 पाय इंटू डी स्क्वेअर. ओके, सो हा डी इकडं आणतो आहे मी. सो डी स्क्वेअर इज इक्वल टू 40 इंटू 10 raised to 3 इंटू 4 अपॉन 150 इंटू पाय. सो तर याच्यामध्ये बघूयात आता आपण 40 इंटू 10 raised to 3 मीन्स 1000 इंटू 4 डिवाइड बाय 150 इंटू पाय. The value of d square is 339.53. आता याला आपल्याला स्क्वेअर रूट करावं लागेल याचं. एक सेकंड, याचं स्क्वेअर रूट प्रत्येकाला आपापल्या कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट करता येईल. माझ्या कॅल्सीमध्ये त्याचा आन्सर आलेला आहे 18.42 mm. ओके, डिस्टन्स आहे, सो याचं व्हॅल्यू आलेले आहे mm. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण एवढे 3 प्रॉब्लेम बघणार आहोत. ते 3 प्रॉब्लेम तुम्ही परत एकदा व्यवस्थित बघायचे आहेत, सॉल्व करायचे तुम्ही न बघता. स्टेटमेंट दिलेले आहेत मी वरती, स्टेटमेंट लिहून घ्या, तुम्ही सॉल्व करा, चेक करा. ओके, आणि मी होमवर्क नंतर पोस्ट करणारच आहे. होमवर्क सगळ्यांनीच त्याला रिप्लाय करणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.